अलीकडेच AI आलं आणि सर्वांचं काम सोपं झालं. पण हे AI जसं काम सोपं करू शकतं तसंच एखाद्याचं काम किती वाढवूही शकतं याची प्रचिती येणारा प्रकार सोलापुरात घडला, ज्यानं सोलापूरकरांना चक्रावून टाकलं. बघूयात. मगरीची अफवा वन विभागाला फटका. सोलापुरातील मगरीच्या फोटोनं खळबळ. वन विभाग रात्रभर जागला मात्र मगर सापडेना. गेल्या 2-3 दिवसांपासून सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलंय आणि याच पाण्यातून मगर दिसल्याचा एक फोटो अंत्रोळीकर नगर परिसरात व्हायरल झाला आणि खळबळ माजली. लगेच तातडीने वन विभागाला सुद्धा फोन गेला, मात्र अनेक तास शोधूनही मगर काही सापडेना. लोकेशन देखने के बाद मुझे पता चला कि इधर का है, तो मैं इधर पहुंचा और यहाँ के जो स्थानिक जो घर वाले हैं, जो यहाँ के लोग हैं, इनसे पूछा तो वो बोले कि हम सुबह से तो इधर है, पानी भरा था, लेकिन मगर का वगैरह का कुछ है नहीं इधर। ये किसी ने अपने मतलब मस्ती की है और AI से ये फोटो बनाकर वो श्रद्धा मैडम का नाम यूज कर एक अच्छी न्यूज बनाने के लिए कर दिया। ये AI का कमाल है। ये ऐसा मगर वगैरह कुछ नहीं है इधर, क्रोकोडाइल वगैरह, ये सिर्फ AI का कमाल है। आता हे सत्य समोर आल्यानंतर सगळेच चाट पडले, कारण आतापर्यंत कुठलीही शहानिशा न करता वन विभाग जी मगर शोधत होता ती मगर प्रत्यक्षात नसून AI वर म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर बनवलेला फोटो असल्याचं कळालं आणि मग वन विभागाला सुद्धा आपली गफलत झाल्याचं लक्षात आलं. सध्या एआयचं टेक्निक खूप जास्तच पुढे आलेलं आहे आणि या एआयचाच वापर करून अंतोळीकर नगरच्या जवळपास 100 घरांमध्ये संध्याकाळी एक फोटो व्हायरल झाला, ज्याच्यामध्ये मगरीचा फोटो होता आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा फोटो आला की त्याला रेस्क्यू करतायत. पण बघणाऱ्यांनी हे नाही बघितलं की ती इंडियन ब्रीडची मगर आहे का किंवा त्याला रेस्क्यू करणारे हे आपलेच सोलापूरचेच लोक आहेत का. आणि मी या एरियात राहते त्यामुळे माझ्या नावाचा वापर करण्यात आला. सगळ्यांचे मला फोन आले, मेसेजेस आले की हे खरं आहे का. तर ही बातमी सहसा फेक आहे, ही खूप मोठी अफवा आहे आणि ह्या एरियात मी राहते त्यामुळे माझं नाव वापरण्यात आलं आहे. मी कुठली माझ्या डोळ्यांनी मगर वगैरे बघितलेली नाही, त्या बातमीत काहीही तथ्य नाहीये. या अफवेनंतर वन विभाग, स्थानिक आणि इथल्या माजी नगरसेवकांनी संताप व्यक्त केलाय. मैं लोगों से ये कहना चाहूंगा, ये डर का माहौल बना जो रहे हैं ये लोग, इनको ये टाइम पास कर रहे हैं, वो डरा नहीं रहे लोगों को, लोगों के साथ मजाक कर रहे हैं. तो मैं नहीं चाहता कि ये लोग न्यूज देखकर लोग ये सोचे कि ये डर का माहौल हो. मुझे तो ऐसा लग रहा है कि आज बारिश में सबकी हालत खराब है और लोगों को लगना चाहिए कि लोगों की मदद कैसे करे. उसमें डर का माहौल पैदा कर ये मजाक करना, ये गरीबों और लोगों के साथ मजाक करना है. मुझे तो ये चीज पसंद नहीं आई, इसलिए मैं जगह पर पहुंचा. यहाँ पर पहुंचने के बाद मैं यहाँ के स्थानिक नागरिकों से बात की, उन्होंने बताया ऐसे कुछ है नहीं. आधीच पावसाचा मारा आणि साचलेल्या पाण्यानं सोलापूरकर हैराण झालेत आणि त्यातच मगरीच्या अफवेनं काही वेळ का होईना पण सोलापूरकरांची झोप उडाली होती. AI माणसाचं काम जेवढं सोपं करू शकतं तेवढंच काम वाढवूही शकतं आणि वन विभागासारख्या एखाद्या विभागाला धंद्यालाही लावू शकतं, हेच सांगणारा हा सगळा प्रकार घडलाय. अनिकेत गायकवाडसह अभिषेक कारंडे, ब्युरो रिपोर्ट, सोलापूर.